Student, in the last lecture we have seen man-made disaster and natural disaster. Then in this lecture we will see the natural disaster, that is earthquake. मानव निर्मित अशा प्रकारचं असणारे जे काही डिझास्टर जे आहेत, अर्थक्वेक, त्याच्याविषयीची असणारी जी काही माहिती जी आहे तर ती माहिती आपल्याला या ठिकाणी घ्यायची. अर्थक्वेक डेफिनेशन आपल्याला या ठिकाणी दिलेली की मूव्हमेंट्स इन द इंटेरियर ऑफ द अर्थ रिलीज ट्रिमेंडस अमाऊंट ऑफ एनर्जी. जे सर्वसाधारणपणे भूगर्भ जो आहे तर त्या भूगर्भाच्या आतमध्ये म्हणजे पृथ्वीचा असणारा जो काही इंटेरियर भूगर्भ जो आहे तर त्या भूगर्भाच्या आतमध्ये काय होताना दिसते, मूव्हमेंट त्या ठिकाणी होताना दिसते, हालचाल त्या ठिकाणी होताना दिसते. आणि हालचाल झाल्यामुळे काय होताना दिसते, रिलीज ट्रिमेंडस अमाऊंट ऑफ एनर्जी. याच्यामुळं प्रचंड प्रमाणामध्ये असणारे जे काही एनर्जी जी आहेत, ऊर्जा जी आहे तर ती ऊर्जा काय केली ते रिलीज केली जाते, उत्सर्जित त्या ठिकाणी केली जाते, बाहेर त्या ठिकाणी टाकली जाते. आणि धिस कॉजेस seismic wave leading to movements of the earth surface like tremors, shaking, cracking up, etc. याच्या असणारा जो काही परिणाम जो आहे तर ह्याच्यामुळे काय होतं नसते, भूकंपाच्या असणाऱ्या ज्या काही लाटा ज्या आहेत तर त्यालाच त्या ठिकाणी सिस्मिक अशा प्रकारची वेव त्या ठिकाणी म्हटलेली. म्हणजे भूकंपाच्या असणाऱ्या ज्या काही लाटा ज्या आहेत तर त्या लाटा त्या ठिकाणी तयार होताना दिसतात. आणि या लाटा तयार होऊन पृथ्वीचा असताना जो काही पृष्ठभाग जो आहे तर त्या पृष्ठभाग त्या ठिकाणी आपल्याला हालचाल करताना दिसतो. किंवा पृथ्वीचा असताना जो काही पृष्ठभाग जो आहे तर त्या पृष्ठभागामध्ये काय सांगतो आपल्याला ट्रेमर्स, शेकिंग आणि क्रॅकिंग अप त्या ठिकाणी होताना दिसते. जी जमीन जी आहे तर ती जमीन त्या ठिकाणी शेकिंग म्हणजे त्या ठिकाणी थरथर करताना दिसते. पुढचं आपल्याला सांगितले क्रॅकिंग अप, भेगा जो आहे तर त्या भेगा त्या ठिकाणी पडताना दिसतात. किंवा सर्वसाधारणपणे जमीन जी आहे तर ती जमीन त्या ठिकाणी हालचाल करताना दिसते. अशा प्रकारच्या असणाऱ्या काही घटना ज्या आहेत तर त्या घटना त्या ठिकाणी भूकंप जो आहे तर त्या भूकंपामध्ये काय होताना दिसतात, आपल्याला त्या ठिकाणी घडून येताना दिसतात. जे सर्वसाधारणपणे भूगर्भातील ज्या काही हालचाली ज्या आहेत तर त्या हालचालीमुळे प्रचंड प्रमाणामध्ये ऊर्जा जी आहे तर ती ऊर्जा त्या ठिकाणी बाहेर पडताना दिसते. त्याची परिणती त्या ठिकाणी असणाऱ्या ज्या काही सिस्मिक वेव्ह भूकंपाच्या लाटा ज्या आहेत तर त्या लाटांमध्ये होऊन पृथ्वीच्या भूगर्भाच्या आतमध्ये काय होताना दिसते, हालचाल त्या ठिकाणी होताना दिसते. आणि अशा प्रकारची हालचाल झाल्यामुळं जमीन त्या ठिकाणी थरथरणे, हलणे, जमिनीला भेगा पडणे, अशा प्रकारचे असणारे जे काही इव्हेंट जे आहेत, घटना ज्या आहेत तर त्या घटना त्या ठिकाणी घडताना दिसतात. सच व्हायब्रेशन ऑर क्वॅकिंग इन द अर्थ क्रस्ट इज नोन ॲज अर्थक्वेक. आणि म्हणून अशा प्रकारचे जे काही भूकवच जे आहेत तर त्या भूकवचामध्ये ही जे काही कंपनं त्या ठिकाणी होताना दिसतात त्याला त्या ठिकाणी आपल्याला व्हायब्रेशन म्हणताना दिसतं. किंवा त्या ठिकाणी क्वॅकिंग म्हटलेले म्हणजे त्या ठिकाणी कंपनं जे आहेत तर ती कंपनं त्या ठिकाणी घडून येताना दिसतात. आणि यालाच आपण त्या ठिकाणी भूकंप जो आहे तर तो भूकंप त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. इट इज बिलीव्ड दॅट बिसाइड अदर कॉजेस, मॅनमेड कॉजेस लाईक मायनिंग and construction of the big dams can also lead to the earthquake. म्हणजे सर्वसाधारणपणे या ठिकाणी अशा प्रकारचा जो काही अर्थक्वेक जो आहे तर तो अर्थक्वेक त्या ठिकाणी नॅचरल अशा प्रकारचं डिझास्टर त्या ठिकाणी आहे. कसं त्या ठिकाणी घडताना दिसते हे आपण पाहिलं. परंतु या कारणाच्या व्यतिरिक्त काही मानवनिर्मित अशा प्रकारची असणारी काही कारणं जी आहेत तर त्या कारणांमुळे सुद्धा त्या ठिकाणी भूकंप जो आहे तर तो भूकंप त्या ठिकाणी होतो. तर म्हणजे असं मानलं जातं. तर त्याच्यापैकी आपल्याला पहिलं दिलेलं तर त्या ठिकाणी मायनिंग म्हणजे त्या ठिकाणी खाणकाम असेल. दुसरं आपलं सांगितलं की कन्स्ट्रक्शन ऑफ द बिग डॅम, मोठमोठ्या अशा प्रकारचे असणारे जे काही धरणं जे आहेत तर त्या धरणांमुळे सुद्धा त्या ठिकाणी भूकंप जो आहे तर तो भूकंप त्या ठिकाणी होऊ शकतं असं त्या ठिकाणी मानलेले. उदाहरणार्थ त्या ठिकाणी कोयना धरण जे आहे तर त्या कोयना धरणामध्ये अनेक वेळा त्या ठिकाणी भूकंपाचं असणारं जे काही केंद्र जे आहे तर ते केंद्र त्या ठिकाणी असतं. अशा प्रकारचा असणारा जो काही अर्थक्वेक जो आहे तर तो अर्थक्वेकचा असणारा जो काही एक्सपिरियन्स जो आहे तर तो एक्सपिरियन्स तुम्ही त्या ठिकाणी घेतलेला असाल. त्याच्यानंतरचं पुढचं आपल्याला लिहिलेलं आहे की या ठिकाणी इफेक्ट्स ऑफ अर्थक्वेक, जे त्या ठिकाणी असणारा जो काही भूकंप जो आहे तर त्या भूकंपाचे असणारे जे काही कारणं जे आहेत तर ते कारणं किंवा भूकंपाचे असणारे जे काही परिणाम जे आहेत, इफेक्ट जे आहेत तर ते इफेक्ट्स आपल्याला त्या ठिकाणी पाहिजेत. पहिलं, डिस्ट्रक्शन ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर दॅट इज बिल्डिंग, ब्रिज, रोड्स, रेल्वे ट्रॅक्स एक्सेट्रा. भूकंप झाल्यामुळे काय होतं नसते की बांधकाम असेल,
पूल असतील, रस्ते असेल किंवा त्या ठिकाणी रेल्वे ट्रॅक्स, लोहमार्ग जे आहेत तर ते त्या ठिकाणी काय होताना दिसतात, उद्ध्वस्त त्या ठिकाणी होताना दिसतात. सेकंड दिलेला आपल्याला चेंज इन द डिरेक्शन ऑफ द फ्लो ऑफ द रिव्हर्स. भूकंपामुळं नद्यांची असणारा जे काही प्रवाह जो आहे तर त्या प्रवाहाची असणारी काही दिशा जी आहे तर ती दिशा त्या ठिकाणी बदलू शकते. थर्ड आपल्याला इफेक्ट दिलेला आहे ह्यूज लॉस ऑफ लाईफ अँड प्रॉपर्टी. मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी जीवित आणि वित्तीय म्हणजे आर्थिक अशा प्रकारची हानी जी आहे तर ती हानी त्या ठिकाणी होऊ शकते. तर या ठिकाणी आपल्याला ही जी काही डायग्रॅम त्या ठिकाणी दिसते तर त्या डायग्रॅममध्ये सर्वसाधारणपणे या ठिकाणी अर्थक्वेक जो आहे तर त्या अर्थक्वेकमुळे कशा पद्धतीच्या त्या ठिकाणी असणारे जे काही अर्थ सरफेस जे आहे तर त्या अर्थ सरफेसला त्या ठिकाणी क्रॅकिंग अप त्या ठिकाणी होताना दिसतात. भेगा ज्या आहेत तर त्या भेगा त्या ठिकाणी पडताना दिसतात. तर ते आपल्याला त्या ठिकाणी असणारी जी काही आकृती जी आहे तर त्या आकृतीमध्ये त्या ठिकाणी आपल्याला दाखवलेलं. त्याच्यानंतरचं दुसरं असताना जे काही नॅचरल डिझास्टर जे आहे तर ते डिझास्टर आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे तर ते आहे त्या ठिकाणी फ्लड आहे, म्हणजे त्या ठिकाणी महापूर जे आहे तर ते महापूर त्या ठिकाणी दाखवलेलं आहे. ए फ्रिक्वेंटली ऑकरिंग नॅचरल डिझास्टर इन ऑल पार्ट्स ऑफ द वर्ल्ड इज द फ्लड. सर्वसाधारणपणे या ठिकाणी महापूर जो आहे तर हा महापूर संपूर्ण जगामध्ये वारंवार उद्भवणारी नैसर्गिक अशा प्रकारची असणारी जी काही आपत्ती जी आहे तर ती आपत्ती त्या ठिकाणी आहे. ड्यू टू एक्सेसिव्ह रेन इन द सेम प्लेसेस ए रिव्हर ओव्हरफ्लो इट्स बँक्स कॉजिंग ए फ्लड. म्हणजे त्या ठिकाणी काय होताना दिसतंय की अतिवृष्टी जी आहे तर त्या अतिवृष्टीमुळं एकच असणारा जो काही भाग जो आहे तर त्या एकाच भागामध्ये अधिक प्रमाणामध्ये काय होताना दिसते त्या पावसाचं पाणी जे आहे तर ते पावसाचं पाणी त्या ठिकाणी जमा होताना दिसतं. याच्यामुळे काय होताना दिसते असणारी जी काही नदी जी आहे तर त्या नदीचं असणारं जे काही पाणी जे आहे तर ते जास्त प्रमाणामध्ये त्या ठिकाणी नदीच्या पात्रामध्ये पाणी जे आहे तर ते पाणी त्या ठिकाणी जमा होताना दिसतं आणि त्या नदीच्या पात्रामधलं असणारं जे काही पाणी जे आहे तर ते पाणी काय होताना दिसते नदीच्या पात्राच्या बाहेर त्या ठिकाणी जाताना दिसतं. आणि याच्यामुळं काय होताना दिसते तर तो पूर जो आहे किंवा महापूर जो आहे तर तो महापूर त्या ठिकाणी येताना दिसतो. The water drainage system in big cities fall short when there is a heavy rainfall resulting in choking of gutters drainage lines. आता सर्वसाधारणपणे अशा प्रकारचा त्या ठिकाणी महापूर जो आहे तर तो महापूर जर त्या ठिकाणी मोठमोठ्या अशा प्रकारचे असणारे जे काही सिटीज जे आहे तर त्या सिटीजमध्ये जर त्या ठिकाणी झाला, उदाहरणार्थ मुंबई आपल्या लक्षात येत नसते मागं आपण 2005च्या त्या ठिकाणी असणारा जो काही मुंबईमधला असणारा जो काही इव्हेंट जो आहे तर तो इव्हेंट आपण त्या ठिकाणी पाहिला आहे. म्हणजे अशा प्रकारचे जे काही बिग सिटीज जे आहेत तर त्या बिग सिटीमध्ये अशा प्रचंड प्रमाणामध्ये त्या ठिकाणी जर हेवी अशा प्रकारचा रेनफॉल जर झाला तर त्या ठिकाणी असणारे जे काही वॉटर ड्रेनेज सिस्टीम जे आहे म्हणजे पाणी वाहून नेण्यासाठीचे असणारे जे काही सांडपाणी किंवा पाणी वाहून नेण्यासाठीचे असणारे जे काही सिस्टीम जे आहे तर ती व्यवस्था काय होताना दिसते तर त्या ठिकाणी ती अपुरी पडताना दिसते. याच्यामुळे काय होताना दिसते तर त्या ठिकाणी असणारे जे काही चॉकिंग ऑफ गटर्स ऑर ड्रेनेज लाईन त्या ठिकाणी गटर जे आहेत किंवा ड्रेनेज लाईन जे आहेत तर त्या ड्रेनेज लाईन काय होताना दिसतात चॉकअप होताना दिसतात. म्हणजे त्या ठिकाणी ते काय होताना दिसतात सर्वसाधारणपणे चॉकअप होणे म्हणजे त्या ठिकाणी तुंबताना त्या ठिकाणी दिसतात. जास्त प्रमाणामध्ये त्या ठिकाणी पाणी येताना दिसतं, एवढं पाणी त्याच्यामधून त्या ठिकाणी जाताना दिसत नाही आणि त्याच्यामुळे या ज्या काही ड्रेनेज लाईन असतील किंवा ते काही गटर्स जे आहेत तर ते गटर्स त्या ठिकाणी चॉकअप होताना दिसतात. Water overflow on the roads and the surrounding area and even enters the nearby houses. अशी परिस्थिती उद्भवल्यामुळे काय होताना दिसते पाणी जे आहे जी गटारं त्या ठिकाणी तुंबताना दिसतात. ही गटारं त्या ठिकाणी तुंबल्यामुळं पाणी जे आहे तर ते पाणी त्या ठिकाणी रस्त्यावर त्या ठिकाणी येताना दिसतं आणि रस्त्यावर त्या ठिकाणी पाणी जर आलं तर शेजारी असणारे जे काही घरं जे आहेत तर त्या घरांमध्ये सुद्धा काय होताना दिसते तर या ठिकाणचं असणारे जे काही पाणी जे आहे तर ते पाणी काय होताना दिसते तर त्या ठिकाणी शिरताना दिसतं. तर अशा पद्धतीचे असणारे जे काही डायग्रॅम जे आहे तर ते फ्लडचे असणारे जे काही डायग्रॅम जे आहेत तर ते डायग्रॅम आपल्याला त्या ठिकाणी आकृतीमध्ये दाखवलेली की पूर आल्यामुळे काय होताना दिसते घरं जे आहेत तर ते घरं काय केलेली तर त्या ठिकाणी पाण्याखाली त्या ठिकाणी गेलेली आपल्याला त्या ठिकाणी दिसतात. आता पुढे इफेक्ट्स ऑफ फ्लड्स आपल्याला दिलेले की हे जे काही महापूर जे आहेत तर त्या महापुराचे असणारे जे काही परिणाम जे आहेत तर ते परिणाम आपल्याला त्या ठिकाणी दिले. पहिला आपल्याला त्या ठिकाणी इफेक्ट दिलेले तर तो ह्यूज लॉस टू लाईफ अँड प्रॉपर्टी. आता या ठिकाणी महापूर जो आहे तर तो महापूर आल्यामुळे काय होताना दिसते प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये जीवित आणि वित्तीय अशा प्रकारची हानी त्या ठिकाणी होते. सांगली सातारा या ठिकाणी मागच्या वर्षी आलेला जो काही पूर जो आहे तर त्या पुराचा
माहिती जी आहे तर ती माहिती तुम्हाला असेल किंवा तुम्ही मागच्या वर्षी त्या ठिकाणी ते ऐकलं असेल टी व्हीला बातम्या, तर अशा प्रकारचा महापूर त्या ठिकाणी जर आला तर सर्वसाधारणपणे मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्तीय अशा प्रकारची असणारी जी काय हानी जी आहे तर ती हानी त्या ठिकाणी होताना दिसते. दुसरं इफेक्ट आपलं दिलेलं आहे सॉईल इरोजन. जमीन जी आहे तर त्या जमिनीची असणारी जी काही धूप जी आहे तर ती धूप त्या ठिकाणी होताना दिसते. तिसरा इफेक्ट आपल्याला दिलेले डिस्ट्रक्शन ऑफ द स्टँडिंग क्रॉप. म्हणजे सर्वसाधारणपणे त्या ठिकाणी आपलं जे असणारं जे काही पीक जे आहे तर त्या पिकाचं त्या ठिकाणी काय होताना दिसते, नुकसान जे आहे तर ते नुकसान त्या ठिकाणी होताना दिसतं. म्हणजे आमाप अशा प्रकारचं नुकसान त्या ठिकाणी होताना दिसते. आणि तिसरं सर्वात महत्त्वाचं दिलेलं आहे की आफ्टर द इफेक्ट्स ऑफ द फ्लड लाईक स्प्रेड ऑफ डिसीज अँड एपिडेमिक्स अफेक्टिंग द हेल्थ ऑफ द पीपल. पूर ओसरल्यानंतर काय म्हटलेलं आहे, आफ्टर द इफेक्ट्स ऑफ द फ्लड म्हणजे पूर ओसरल्यानंतर त्या ठिकाणी काही असणारे जे काही रोगराई जे आहेत किंवा रोग जे आहेत, रोगराई जी आहे तर ती रोगराई त्या ठिकाणी पसरण्याची शक्यता त्या ठिकाणी असते. पसरण्याची शक्यता नाही तर रोगराई त्या ठिकाणी पसरते आणि याच्यामुळे काय होतं नसते, लोकांचं असणारे जे काही आरोग्य जे आहे तर त्या आरोग्यावर त्या ठिकाणी परिणाम होऊ शकतात. अशा प्रकारचे असणारे जे काही इफेक्ट्स ऑफ फ्लड जे आहेत तर ते इफेक्ट्स ऑफ फ्लड आपण त्या ठिकाणी पाहिले. एवढा दॅट इज स्टॉर्म, वादळे. द फॉर्मेशन ऑफ हाय अँड लो एअर प्रेशर बेल्ट्स इन द ॲटमॉस्फिअर causes the changes in the weather resulting in strong wind or storm. हवेमध्ये निर्माण होणारे कमी अधिक दाबाचे असणारे जे काही पट्टे जे आहेत तर त्या पट्ट्यांमुळे हवामानामध्ये होणाऱ्या ज्या काही बदलांमुळे काय होत नसतात, वेगाने त्या ठिकाणी वारे जे आहेत तर ते वारे त्या ठिकाणी वाहू लागतात आणि वादळं जे आहेत तर ती वादळं त्या ठिकाणी काय होत नसतात, निर्माण होताना दिसतात. नेक्स्ट, इफेक्ट्स ऑफ स्टॉर्म्स. वादळं जे आहेत तर त्या वादळांचे असणारे जे काही परिणाम जे आहेत तर ते परिणाम आपल्याला त्या ठिकाणी दिलेले आहेत. फर्स्ट, ग्रेट डॅमेजेस इन द स्टॉर्म अफेक्टेड एरिया. जे सर्वसाधारणपणे वादळग्रस्त असणारा जो काही प्रदेश जो आहे तर त्या वादळग्रस्त प्रदेशाचं मोठ्या प्रमाणामध्ये आमाप अशा प्रकारचं असणारं जे काही नुकसान जे आहे तर ते नुकसान त्या ठिकाणी होताना दिसतं. सेकंड, ट्रेमेंडस लॉसेस टू लाईफ अँड प्रॉपर्टी. जे जीवित व मालमत्ता यांची प्रचंड अशा मोठ्या प्रमाणामध्ये असणारे जे काही हानी जी आहे तर ती हानी त्या ठिकाणी होताना दिसते. थर्ड इफेक्ट आपल्याला त्या ठिकाणी दिलेले डिस्ट्रप्शन ऑफ इलेक्ट्रिक सप्लाय. वीज पुरवठा जो आहे तर तो वीज पुरवठा काय होताना दिसतो तर त्या ठिकाणी खंडित त्या ठिकाणी होताना दिसतो. फोर्थ, डिस्ट्रप्शन ऑफ ट्रान्सपोर्ट अँड कम्युनिकेशन. जे सर्वसाधारणपणे दळणवळण असणारी जी काही यंत्रणा जी आहे तर ती दळणवळण यंत्रणा काय होताना दिसते, खंडित त्या ठिकाणी होताना दिसते. तर या ठिकाणी आपल्याला असणारे जे काही डायग्रॅम जे आहेत 4.5 तर त्या 4.5मध्ये आपल्याला स्टॉर्म जे आहे तर ते स्टॉर्म त्या ठिकाणी दाखवलेले. या ठिकाणी असणारं जे काही वारा असेल, वादळ असेल तर याच्यामुळे असणारं जे काही झाड जे आहे तर त्या झाडाची असणारी जे काही स्थिती जी आहे तर ती स्थिती आपल्याला त्या ठिकाणी काय केलेली, जे काही 4.5 असणारे जे काही डायग्रॅम जे आहे तर त्या डायग्रॅममध्ये आपल्याला त्या ठिकाणी ती दाखवली. त्याच्यानंतर नेक्स्ट असणारं जे काही डिझास्टर जे आहे तर ते डिझास्टर आपल्याला दिलेले सर्वसाधारणपणे फॉरेस्ट फायर, ज्याला आपण त्या ठिकाणी वनवा जे आहे तर ते वनवा त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. ही फॉरेस्ट फायर is an uncontrolled fire in a forest, pasture or grassland due to natural or man-made causes. जे सर्वसाधारणपणे या ठिकाणी असणारा जो काही वनवा जो आहे तर त्या वनव्याचा जर आपण त्या ठिकाणी जर विचार जर केला तर वनवा म्हणजे त्या ठिकाणी असणारं जे काही जंगल असेल, फॉरेस्ट असेल. दुसरं आपल्याला सांगितलं आहे पाश्चर म्हणजे असणारे जे काही कुर्ण जे आहेत तर ती कुर्ण त्या ठिकाणी असतील. किंवा दुसरं आपल्याला सांगितलं आहे ग्रासलँड म्हणजे गवताळ अशा प्रकारचा असणारा जो काही प्रदेश जो आहे तर तो प्रदेशामध्ये नैसर्गिक अथवा मानवी असणारे जे काही कारणं जे आहेत तर त्या कारणांमुळे लागलेले जे काही अनियंत्रित अशा प्रकारचे असणारे जे काही आग जे आहे तर ती आग म्हणजेच त्या ठिकाणी काय म्हणू शकतो आपण, वनवा त्या ठिकाणी म्हणू शकतो. पुढे, फॉरेस्ट फायर स्प्रेड ॲट ट्रेमेंडस स्पीड. सर्वसाधारणपणे आपल्या लक्षात येत नसते की जंगलामधला असणारा जो काही वनवा जो आहे
तर त्या वणव्याचा जर आपण त्या ठिकाणी जर विचार जर केला तर सर्वसाधारणपणे या ठिकाणी असणारा जो काही वणवा जो आहे तर तो वणवा सर्वसाधारणपणे प्रचंड अशा प्रकारचा असणारा जो काही वेग जो आहे तर तो वेग त्याचा त्या ठिकाणी असणार आहे. ट्रेमेंडस अशा प्रकारचा असणारे जे काही स्पीड जे आहे तर ते स्पीड त्या ठिकाणी त्या वणव्याचं त्या ठिकाणी असणार आहे. त्याच्यानंतरचा पुढचा असणारा जो काही भाग आपल्याला दिले तर त्या ठिकाणी इफेक्ट ऑफ फॉरेस्ट फायर. या ठिकाणी असणारे जे काही वणवा जो आहे तर त्या वणव्याचे असणारे जे काही परिणाम जे आहे तर ते परिणाम आपल्याला त्या ठिकाणी दिलेले. फर्स्ट त्या ठिकाणी आपल्याला इफेक्ट दिलेला आहे की ग्रेट डॅमेज टू द नॅचरल वेल्थ अँड बायोडायव्हर्सिटी. वणवा जो आहे तर त्या वणव्यामुळे नैसर्गिक अशा प्रकारचे असणारे जे काही साधन संपत्ती असेल किंवा जैवविविधता जी आहे तर त्या जैवविविधतेचं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान जे आहे तर ते नुकसान त्या ठिकाणी होताना दिसतं. आणि सेकंड इफेक्ट आपल्याला दिले तर त्या ठिकाणी पोल्युशन ऑफ एअर. हवा जी आहे तर ती हवा काय होताना दिसते तर त्या ठिकाणी दूषित त्या ठिकाणी होताना दिसते. तर अशा पद्धतीचं असणारं जे काही फॉरेस्ट फायर जे आहे तर त्या फॉरेस्ट फायरचे असणारे जे काही डायग्रॅम जे आहे तर ते डायग्रॅम आपल्याला या ठिकाणी असणारे जे काही 4.6 डायग्रॅम जे आहे तर त्या डायग्रॅममध्ये वणवा जो आहे जंगलाला लागलेला जो काही वणवा जो आहे तर त्या वणव्याची असणारे जे काही डायग्रॅम जे आहे तर ते डायग्रॅम आपल्याला त्या ठिकाणी दिसते. मग अशा प्रकारचे असणारे जे काही डिझास्टर जे आहे तर ते डिझास्टर आपल्याला त्या ठिकाणी आढळून येताना दिसतात. ह्याच्या पुढे कॅन यू टेल आपल्याला त्या ठिकाणी दिलेले की हाऊ मेनी चिल्ड्रन्स आर देअर इन युअर क्लास ॲट प्रेझेंट. सद्यस्थितीला तुमच्या वर्गामध्ये किती त्या ठिकाणी विद्यार्थी आहेत. दुसरा आपल्याला प्रश्न दिलेला की व्हॉट वुड हॅपन इफ 5 टाइम्स दिस नंबर सॅट इन युअर क्लास. तुमच्या वर्गामध्ये जेवढे त्या ठिकाणी विद्यार्थी आहेत त्याच्यापेक्षा 5 पट असणारे जे काही विद्यार्थी जे आहेत तर ते विद्यार्थी जर तुमच्या वर्गामध्ये जर त्या ठिकाणी जर बसवले तर काय होईल. आणि तिसरा प्रश्न आपल्याला दिलेला आहे की विच काइंड ऑफ डिझास्टर कॅन ऑकर इन अन एक्स्ट्रीमली क्राउडेड प्लेस. अशा प्रकारची त्या ठिकाणी 5 पट विद्यार्थी संख्या त्याच्यामध्ये जर असेल तर कोणत्या प्रकारची असणारे जे काही आपत्ती जे आहे तर ते आपत्ती अशा पद्धतीचं असणारं जे काही गर्दीचं ठिकाण जे आहे तर त्या गर्दीच्या ठिकाणी त्या ठिकाणी होऊ शकते याचा आपल्याला त्या ठिकाणी विचार जो आहे तर तो विचार त्या ठिकाणी करायचा. जे सर्वसाधारणपणे एक्स्ट्रीमली क्राउडेड प्लेस जर असेल तर त्या ठिकाणी आपल्याला चेंगराचेंगरी जी आहे तर ते चेंगराचेंगरी त्या ठिकाणी होण्याची शक्यता जी आहे तर ती शक्यता त्या ठिकाणी असते. म्हणजे अशा पद्धतीचे असणारे जे काही डिझास्टर जे आहे तर ते डिझास्टर काय होऊ शकतं तर अशा ठिकाणी होऊ शकतं. त्याच्यानंतरचा पुढचा भाग आपल्याला त्या ठिकाणी दिलेले डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजे आपत्ती व्यवस्थापन जे आहे तर ते आपत्ती व्यवस्थापन त्या ठिकाणी दिलेले. पहा कम्युनिटी पार्टिसिपेशन अँड डिझास्टर मॅनेजमेंट आर क्लोजली रिलेटेड. सर्वसाधारणपणे या ठिकाणी आपल्या लक्षात येताना दिसतंय की कम्युनिटी पार्टिसिपेशन म्हणजे लोकांचा असणारा जो काही सहभाग जो आहे तर तो सहभाग आणि असणारं जे काही डिझास्टर मॅनेजमेंट आपत्ती व्यवस्थापन यांचं असणारं जे काही नातं जे आहे तर ते नातं त्या ठिकाणी अतिशय त्या ठिकाणी जवळचं आहे. टेकिंग स्टेप्स टू प्रिव्हेंट डिझास्टर, मेकिंग प्लॅन टू फेस डिझास्टर अँड डेव्हलपिंग द कॅपॅसिटी फॉर दॅट इज कॉल्ड डिझास्टर मॅनेजमेंट. जे सर्वसाधारणपणे आपल्या लक्षात येताना दिसतंय या ठिकाणी टेकिंग स्टेप्स टू प्रिव्हेंट डिझास्टर. त्याच्यानंतर सांगितलं आहे मेकिंग प्लॅन्स टू फेस डिझास्टर अँड डेव्हलपिंग द कॅपॅसिटी फॉर दॅट इज कॉल्ड द डिझास्टर मॅनेजमेंट. ज्या ठिकाणी आपत्ती टाळणं, आपत्तीला त्या ठिकाणी तोंड देणं आणि असणाऱ्या ज्या काही आपत्तीला तोंड देण्यासाठी त्यांची जी काही क्षमता जी आहे तर ती क्षमता त्या ठिकाणी प्राप्त करणं मिळवणं म्हणजेच त्या ठिकाणी आपल्याला आपत्ती व्यवस्थापन जे आहे तर ते आपत्ती व्यवस्थापन त्या ठिकाणी म्हणता येईल. टू प्रिव्हेंट आर रिड्यूस डॅमेजेस कॉज्ड बाय नॅचरल ऑर मॅनमेड डिझास्टर इमर्जन्सी प्लॅनिंग अँड मॅनेजमेंट इज रिक्वायर्ड. नैसर्गिक किंवा मानवनिर्मित जे त्या ठिकाणी सर्वसाधारणपणे आपल्याला नॅचरल असेल किंवा मॅनमेड अशा प्रकारचं असणारं जे काही डिझास्टर जे आहे तर त्या डिझास्टरमुळे होणारं जे काही नुकसान जे आहे तर ते नुकसान त्या ठिकाणी आपल्याला थांबवायचं आहे, कमी करायचं आहे. याच्यासाठी आपल्याला इमर्जन्सी प्लॅनिंग म्हणजे आपत्कालीन त्या ठिकाणी असणारं जे काही नियोजन किंवा व्यवस्थापन जे आहे तर याची असणारं जे काही जास्त अशा पद्धतीची असणारी जे काही गरज जी आहे तर ती गरज त्या ठिकाणी लागणार. त्याच्यानंतरचं पुढचं दिलेलं आपल्याला इन्स्टिट्यूट ॲट वर्क द नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ॲथॉरिटी वॉज एस्टॅब्लिश इन 2005. सर्वसाधारणपणे आपल्या लक्षात येताना दिसतंय की राष्ट्रीय
आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण या संस्था ज्या आहेत तर त्या संस्थेची 2005 मध्ये त्या ठिकाणी स्थापना करण्यात आली. इट अंडरटेक्स प्लॅनिंग अँड इम्प्लिमेंटेशन ऑफ द डिझास्टर मॅनेजमेंट वर्क. आपत्ती व्यवस्थापनांतर्गत नियोजन करण्याचं असणारं जे काही काम जे आहे तर ते काम त्या ठिकाणी संस्था जी आहे तर ती संस्था त्या ठिकाणी करताना दिसते. पुढे ऑलवेज रिमेंबर दिलेले आपल्याला की ड्युरिंग अ डिझास्टर हेल्पिंग अँड सपोर्टिंग इच अदर इज आवर मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी. मॉरल म्हणजे त्या ठिकाणी नैतिक. आपत्ती काळामध्ये एकमेकांना त्या ठिकाणी मदत व सहकार्य करणं ही आपली त्या सर्वांची नैसर्गिक अशा प्रकारची जबाबदारी जी आहे तर ती जबाबदारी त्या ठिकाणी असणार आहे. त्याच्यानंतर कॉन्टॅक्ट देम फॉर डिझास्टर मॅनेजमेंट. आपत्ती व्यवस्थापनासाठी काही संपर्क जे आहेत तर ते संपर्क आपल्याला त्या ठिकाणी साधायला सांगितले. पोलीस 100, फायर ब्रिगेड 101, ॲम्ब्युलन्स 102, डिझास्टर मॅनेजमेंट सेल 108. ज्या ठिकाणी पोलीस जे आहेत तर त्यांचा 100 नंबर आहे, अग्निशामक दल जे आहे तर त्याचा 101 नंबर आहे, रुग्णवाहिका जे आहे तर त्याचा 102 नंबर आहे. त्याच्यानंतर आपत्ती नियंत्रण कक्ष जे आहे तर त्याचा त्या ठिकाणी 108 अशा पद्धतीचे नंबर जे आहेत तर ते नंबर त्या ठिकाणी म्हणजे आपत्तीच्या वेळेला हे काही दिलेले नंबर जे आहेत तर त्या दिलेल्या नंबरचे त्या ठिकाणी आपल्याला कॉन्टॅक्ट जो आहे तर त्या कॉन्टॅक्ट त्या ठिकाणी साधायला सांगितलेलं आहे. एवढाच भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.